पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ज्या पद्धतीचे आव्हान हे भारतीय नागरिकांना केले त्यामध्ये प्रामुख्याने इंधनाचा वापर हा कमी करण्याचं सुद्धा आव्हान त्या ठिकाणी केलेलं आहे। मात्र मुंबईत त्या संदर्भात काय भूमिका ही नागरिकांची आहे या संदर्भात आपण सध्या मुंबईतील एका पेट्रोल पंपवरती आहोत ज्या ठिकाणी इंधन जे आहे ते नागरिकांच्या माध्यमातून भरलं जात आहे। या ठिकाणी पाहू शकता की मुंबईकर सध्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरत असेल किंवा मग डिझेल भरण्यासाठी त्या ठिकाणी येत आहे। मात्र जे मोदींनी आव्हान केलं याचं ते पालन करतील हा प्रश्न आपण त्यांच्याशीच जाणून घेणार आहोत। मित्रा, काय सांगशील एकूणच काल खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आव्हान मुंबईकरांना केलं आहे ते म्हणजेच की इंधनाचा वापर हा होईल तितका कमी करावा। या निर्णयाकडे कसं बघतोस तू? इंधनाचा वापर कमी म्हणजे कसं नक्की काय करावं? मोदींनी फक्त सांगितलं आहे ना, पण लोकांच्या गरजा पण आहेत ना तशा। तर तुम्ही बस सेवा ठेवली आहे, तर बस सेवेसाठी किती लोकांना असं आहेत की त्यांना बस सेवा पुरते आहे। रेल्वे सेवा आहे, रेल्वेमध्ये लोक आज कामाला जातात, त्यांना एक दोन जे तुम्ही ट्रेन देतात त्या तर अफाट गर्दी असते, लोक जीवावर घेऊन रोजचा प्रवास करतात। मग शेवटी त्यांच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? बसची जी सेवा चालू ठेवलेली आहे तुम्ही, तर त्याच्यामध्ये लोक बसचा प्रवास करतात पण टायमावर बस नाही आहे, कारण ट्रॅफिक आहे। तुम्ही रोड खोदून ठेवले आहेत मुंबईमध्ये, आज जिथे तिकडे रोडची कामं चालू आहेत। मग ते रोडची कामं कोणासाठी आहेत? आज तुम्ही कॉन्क्रीटचे रोड बनवत आहेत, थोड्या 6 महिने जाऊ दे, वर्ष जाऊ दे, परत तुम्ही खोदायला चालू करतात, त्याचा त्रास पण लोकांनाच होतो आहे ना। आज तुमचे जिकडे जिथे मोदी जातात किंवा तुमचे जिकडे पण कोणी जातं, मंत्री वगैरे जातात, त्यावेळेला तुम्ही ट्रॅफिक थांबवता, मग जनतेचा त्रास तुम्हाला दिसत नाही का? आणि आज जर असं बघायला गेलात, खूप साऱ्या देशामध्ये पेट्रोलचे जे दर आहेत ते कमी आहेत आणि आपण तर दुसऱ्यांकडून विकत घेऊन दुसऱ्या देशाला देतो आहे, त्यांचे दर कमी आहेत, मग आपले दर महाग का? याचं उत्तर मोदींनी द्यावं जनतेला। म्हणजे जे आव्हान मोदींनी केलं याचा तुम्ही समर्थन करत नाही आहात? नाही करत आहे, कसं करणार? मोदी तर खोटं बोलतात खूप साऱ्या गोष्टी। इतर जे काही व्यवस्था ज्या त्यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत, मेट्रो असेल किंवा इतर ज्या आधुनिक सुविधा आहेत याचा वापर करावा आणि इंधनाचा कमी वापर करावा असं आव्हान केलं, कसं म्हणजे? मेट्रो सुविधा ज्या दिलेल्या आहेत मोदींनी त्या नक्की कुठे दिलेल्या आहेत? आज आमच्या इथे मोनोरेल आहेत, पण बघाल जर तुम्ही बघितलं तर 2 महिने झाले मोनोरेल बंद आहे। मग त्याच्यासाठी लोकांसाठी त्यांनी काय दुसरे पर्याय केलेत? आता आम्हाला तर बाईकशिवाय पर्याय नाहीच आहे ना। आणि इंधन कमी म्हणजे इंधनचा तुम्ही पण आम्हाला दर दिला काहीतरी, म्हणजे दुसरा स्रोत काय आहे आमच्यासाठी? फक्त इंधन आमच्या बाईक सोडल्या तर नाही आहे ना, तुमच्या पण ज्या आता मंत्री लोकांची एक गाडी ठीक आहे ना, तुम्ही त्यांच्या पाठी 8-8, 9-9 गाड्या देतात, त्या बंद करा ना, खूप इंधन वाचून जाईल। एक महत्त्वपूर्ण प्रश्न आपण उपस्थित केला, खूप खूप धन्यवाद। आपण आणखीन काही लोकांशी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। बाबा, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आव्हान केलं, इंधनाचा वापर होईल तितका कमी करा असं आव्हान हा मुंबईकर असेल भारतीय नागरिकांना केलं आहे, तुम्ही कसं बघताय? एक नागरिक अच्छे से ठीक चल रहा है। हाँ, और जो मोदी साहब बोलते हैं वो सब सही हो रहा है, वो है तब तो अभी आराम है हम लोग को। जो उन्होंने बताया है कि पेट्रोल डीजल या फिर सीएनजी का यूज़ ये कम करे ज़्यादा से ज़्यादा, ये निर्णय को किस तरह देखते हैं? करना चाहिए, क्योंकि अभी सब बाजू धमाल चल रहा है, बहुत कुछ हो रहा है, पेट्रोल शॉर्टेज हो रहा है, तो अपने को सोच समझ के चलना चाहिए। हर आदमी को कॉपरेशन करना चाहिए हर चीज़ का। लेकिन जिस तरह से रोड का जो डेवलपमेंट शुरू है, इतर जो और भी जो चीज़ें उसको देखते हुए ये चीज़ आपको इम्पोर्टेंट लगती है ना इम्पोर्टेंट, रोड भी अच्छे हो रहे हैं, सब कुछ फ्लाईओवर्स बन रहे हैं, सब कुछ हो रहा है। मैं तो कह रहा हूँ कि हर फ्लाईओवर्स में बाइक को भी अलाउड करना चाहिए, जो नहीं किया उनको बोलो कि होना चाहिए। तर नक्कीच आपण आणखीन काही या ठिकाणी लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोदी जी ने कल एक आह्वान लोगों को किया है जो कि जो ईंधन का वापर है वो ज़्यादा से ज़्यादा कम करे और बाकी जो सुविधा है उनसे जो है ट्रैवलिंग करे। अच्छा किया जो किया। आप भी गाड़ी से ट्रैवल करते हैं, कहाँ कहाँ पे जाते हैं? बस घर से रूम पे बस। लेकिन गाड़ी का तो यूज़ करते हो तो फिर आप भी पेट्रोल कम यूज़ करेंगे? कम कम करेंगे। कम करेंगे, ठीक आहे। तो ये यूज कम करेंगे। हम आणखी काही लोकांशी बोलणार। मित्रा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एक आव्हान केलेलं आहे सर्व नागरिकांना की इंधनाचा वापर हा कमीत कमी करावा आणि इतर ज्या काही सुविधा दिल्यात त्याचा वापर वाढवावा। तुम्ही कसं बघताय निर्णयाकडे? मला काय आयडिया नाही रे आता एवढा खरंच बोलतो। इंधनाचा वापर हा कमी हां, कसं झालंच पाहिजे रे, ते तर म्हणजे काय, की वाढतं पॉप्युलेशन आपण पाहिलं तर गाड्या लोकांकडे जास्त आहेत, ते तर आहेच, तुझी गोष्ट बरोबर आहे, होणारच, त्याला काय बंद करू शकत नाही आपण। वर्षभर त्यांनी सांगितलं की कमी वापर करा। दॅट इज इम्पॉसिबल आहे, पॉसिबल नाही आहे, कारण की ते लोक तर ट्रॅव्हल करणारच, विदाऊट ट्रॅव्हल केल्याशिवाय ते फास्ट अँड नीट ट्रॅव्हल तर बाईकनेच होणार,
गाडी असणार ते असणार, तुमच्या ट्रॅव्हलिंगसाठी थोडी वाट बघत राहणार. कारण की मेट्रो आणि इतर ज्या सुविधा त्यांनी वापर करा, त्याचा वापर करा असं म्हणतात. मग त्यांनी शक्य होईल का इतक्या नागरिकांना वापर करणं? इम्पॉसिबल. रश वाढणार. तुम्ही बोलायला इझी वाटतं ते, पण रश वाढणार त्याचा काय? तेवढी तुमची सुविधा आहे का मेट्रोने जायची? बाकी तर काय, त्यांना माहिती आहे त्यांचं बोलायचं काम आहे, आपलं ऐकायचं काम आहे, करायचं काम आपल्यावर आहे. तुम्ही करणार की नाही? आता काय बोलणार तुला? माझं उत्तर भेटलेलं आहे. त्यांना बोलायचं काम आहे, आपल्याला करायचं काम आहे. खूप खूप धन्यवाद. आपण पाहू शकतो की ही रांग या ठिकाणी लागतच आहे. मात्र अनेकांचे जे आहे ते मत ही वेगवेगळी आपल्याला येताना पाहायला मिळतात. आपण आणखी काही लोकांशी बोलूयात. दादा, कल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मोदी जी ने कल आह्वान किया है कि पेट्रोल या डीजल का वापर जो यूज़ है वो कम करे और इतर जो बाकी की जो सुविधा है जो मोदी या फिर सरकार की तरफ से दी जा रही है उसका यूज़ करे 1 साल के लिए। किस तरह से दिखता है? नहीं, अगर हो सके जितना कंपेटेबल हो सके बचा सकते हैं तो उतना बचाएं. अगर जहाँ जहाँ तो यूज़ नहीं किया जा सकते उस चीज़ को रोक सकते हैं. अब जो ज़रूरी यूजेस है वो तो हो गई, तो उतना तो इंसान करेगा ही. अगर हो सकता है तो या उस चीज़ का कोई तरीका निकाले, कोई हल निकाले कि इस तरीके से बचाया जा सकता है, वो शेयर करे पब्लिक के साथ, तब तो उसका कुछ हल निकाल सकते हैं. कोई बड़ी बात थोड़ी ना. लेकिन जो मतलब डीजल का यूज़ कम करे तो उसका मतलब लोगों को संख्या ज़्यादा बढ़ रही है, लोगों के पास गाड़ियों की संख्या ज़्यादा से ज़्यादा बढ़ रही है. तो नहीं है, आसान तो नहीं है करना, लेकिन उसका वही उसका कोई तरीका निकालें, कुछ ऐसे कोई बैठक करें, कुछ उसका हल निकाले तो उसका कुछ हो सकता है. अगर वो फिर जनता के साथ शेयर किया जाएगा ऐसा करे तो पॉसिबल है, लेकिन उतना ईजी नहीं है करना. जो यूज़ है वो तो यूज़ हो गई है. नक्कीच. आता आपण पाहतो की जो वापर आहे तितका वापर हा तर इंधनाचा होणारच असल्याची प्रतिक्रिया अनेक खरं तर त्या ठिकाणाच्या या सर्व प्रवाशांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहिलं तर CNG सुद्धा या पेट्रोल पंपवरती भरली जाते. आपण CNG वाल्या धारकांचा सुद्धा आपण त्याच्याशी बोलू. दादा, CNG भरता, पण आता काल एक मोदीजींनी आव्हान केलं आहे की CNG असेल किंवा इंधनाचा वापर हा कमीत कमी करावा. तुम्ही कसं बघताय निर्णय? पण कमी कसं करावं ते? कमी कसं काय करणार ते साहेब? जेवढा आहे तेवढा तर जाणारच CNG. आता आम्हाला जेवढं लागते तेवढा तर घेणार आम्ही CNG. आणि जे नेहमी जेवढं चालणार आहे गाडी तेवढी चालतेच. आणि आता काय CNGचा रेट वरती चाललं आहेच, खाली काय येत नाही, नुसतं वरती चाललं आहे. हे काय उपयोग नाही बोलून साहेब. वर्षभर जर इंधन वापर कमी केला तर याचा फटका तुम्हालाही बसू शकेल. शेअरिंग टॅक्सी तुम्ही चालवता, हां, काय फटका बसण्याचा? काहीच नाही. इंधन कमी वापरणार म्हणजे CNG कमी भरणार तुम्ही, तर मग कमी प्रवास किंवा तुमचा कमी प्रवास होणार, आमचा धंदा कमी होणार, कमीच होणार ना. आता म्हणजे आता मी नेहमी 700 रुपयाचा गॅस टाकतो, बरोबर. आता मला मॅक्झिमम 500चा भेटला गॅस, तर माझा धंदा तर कमीच झाला ना. मला मी उपाशी. तेच आहे, जेवढा चाललाय तसं चालू द्या. हे म्हणजे जो निर्णय तो चुकीचा आहे का बरोबर? काय वाटतं तुम्हाला की इंधन काय निर्णय चुकीचा आहे? काय गलत आहे निर्णय? हां, काहीतरी तोडगा पाहिजेच ना हो. आता माणूस जेवढा फिरतो तेवढा फिरणारच नेहमी नेमका. आता आमची 2 पाळी चालते गाडी, बरोबर आहे की नाही? आता मी एकच फाळी चालणार तर म्हटलं म्हणजे काय? गाडी घेऊन फुकट. हां, तेच म्हणतो, काय उपयोग नाही आपला, तर काय पटत नाही त्यांचा. तर नक्कीच खरं तर हे शेअर टॅक्सी चालवणारे चालक आहेत, तर यांना सुद्धा त्याचा फटका हा बसू शकतो. दादा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इंधनाचा वापर कमी करून इतर ज्या सोयीसुविधा आहेत त्याचा वापर करावा असं सांगितलं. का कसं बघता, तुम्हाला काय वाटतं, हे योग्य आहे? योग्य आहे ना तेवढा. वाढतं पॉप्युलेशन, वाढत्या गाड्यांची संख्या, लोकांचा आधुनिक पद्धतीची त्या ठिकाणी प्रवास, याच्याकडे कसं? ते तर आहे. ते आम्ही प्रवासाला मग करायचं काय? ते तर प्रवासाला पेट्रोल कमी वापरणार का? नाही वापरणार, तेवढंच आहे. ते आहे लागणार आहे, ते लागणारच आहे. ते तुम्ही कुठे कुठे फिरता? तुमचा दिवसाचा पेट्रोलचा कसा अंदाज आहे? कामावरून ऑफिस टू कामावर तिथपर्यंत रोज तर घेऊन जायला लागते. घरापासून कामावरपासून घरी. आता जर इंधन कमी वापरायचं झालं, जर पेट्रोल तुम्ही कमी वापरलं तर कसं शक्य होईल रोजची लाईफ तुम्हाला जगायला? नाही होणार ना ते. मला तर परत टॅक्सी करायला लागेल, तिथं महागच पडणार. उलट इथून काय येत आहे नाही, ट्रेन तर आहे नाही, मला ते नाही आहे करायला. हो, नक्कीच. तर आपण पाहतो, आपण आणखीन काही लोकांशी या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. खरं म्हणजे अनेक प्रवाशांचे या ठिकाणी वेगवेगळी मतं ही समोर येताना पाहायला मिळत आहेत. काहींची मतं या ठिकाणी असे समोर येत आहेत की जर इंधनाचा वापर कमी केला तर त्यांच्या रोजच्या दैनंदिनावरती सुद्धा याचा परिणाम हा होऊ शकतो. त्यामुळे इंधनाचा वापर हा हवा तेवढा करणं तितकंच गरजेचं आहे जितकं ज्या पद्धतीने आव्हान या ठिकाणी केलं जात आहे. जर बाकी इतर ज्या सोयी आहेत त्यांच्या जर माध्यमातून त्या ठिकाणी जर
नागरिकांनी जर प्रवास केला तर याचा परिणाम हा नागरिकांच्या दैनंदिनावरती पडू शकतो. त्यामुळे आता या संदर्भातल्या ज्या प्रतिक्रिया समोर येत आहेत तर दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. एकीकडे लोकांच्या माध्यमातून हा निर्णय योग्य असल्याच्या प्रतिक्रिया देत आहेत तर दुसरीकडे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्नसुद्धा उपस्थित होतो असं सुद्धा प्रतिक्रिया समोर येतात. त्यामुळे या संदर्भात या निर्णयामध्ये काही फेरबदल केले जातात का हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.